नमस्कार, मी श्रुती. संजीवन वेदा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मागच्या वेळेला आपण गणेश चतुर्थी बद्दल बोललो. आता आपण गौरी पूजनाविषयी बोलूया. काय सांगाल? मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ऋषी पंचमीची भाजी, त्याचं महत्व. मग गणेश चतुर्थी दिवशी आपण उकडीचे मोदक खाल्ले. मग त्याच्या अगोदर तर आपण उपवास केला. मग आता हे सगळं झाल्यानंतर गौरी येतात आपल्या घरी. गौरीला ओवाळून आपण आतमध्ये घेतो. बऱ्याच जणांच्या घरामध्ये खड्याची देवी असते किंवा उभी देवी असते. प्रत्येक घरात पद्धत वेगवेगळ्या आहेत, पण सगळ्यांच्या घरी गौरी पूजन मात्र केलं जातं. आता गौरी पूजनाचं महत्व म्हटलं तर असं म्हणतो आपण त्या दिवशी माहेरवाशिणीला घरी बोलावतो. म्हणजे त्या निमित्ताने ती घरी येणार, त्या निमित्ताने घरात पूजन होणार, त्या निमित्ताने सगळा सोहळा साजरा होतो. मग आपण त्या दिवशी वरण आणि पुरण असा नैवेद्य दाखवतो गौरी पूजनेला. आता पूजा झाल्यानंतर आपण जेव्हा हा नैवेद्य दाखवतो किंवा पुरणपोळी आपण जे करतो त्याच्या मागे पण खूप महत्व आहे. हो, आता तुला माहिती असेल की सगळ्यांनाच पुरणपोळी करायला जमेल असं नाही. पुरणपोळी नाही तर काहीतरी गोडधोड करतातच, पण त्या दिवशी गोड नैवेद्य दाखवावं असं म्हटलंय. म्हणजे त्या दिवशी काही जण मोदक पण करतात, करंज्या करतात, जे आवडेल ते गोड पदार्थ नक्की करतात. पण आता पुरणपोळी म्हटल्यावर आपण चण्याच्या डाळीची करतो. आता वरण आहे, वरण म्हणजे साधं जेवण म्हटलं की आपण वरण भात जेवतो. तेच आपण म्हणतो पुरणपोळीचं जेवण म्हणजे वा, अगदी भरभराट आहे वाटतं यांच्या घरात, म्हणजे सुख समृद्धीने नांदणारे आहेत, हो की नाही. म्हणजे थोडक्यात काय, वरण आणि पुरण एकजुटीने का जातात? साधं पण समृद्धीचं पण लक्षण, दोन्ही लक्षणं दिसतं. जसं सुख आणि दुःख एकत्र जातात, म्हणजे सगळ्या गोष्टी जीवनात तेवढ्याच महत्वाच्या आहेत की सुख दुःख पण आहेत, शेवटी समृद्धी पण आहे. पण कधी आपला काळ जर वेगळा असेल तर वरण पण आहे. म्हणजे देवीला सगळंच चालणार आहे ना. वरण भाताचा नैवेद्य पण चालणार आहे आणि पुरणाचा नैवेद्य पण चालणार आहे. पुरण म्हटल्यावर गोड आलं, वरण म्हणजे साधं आलं. म्हणजे दोन्ही मधला फरक इतकाच आहे की गोड आणि साधं, पण दोन्हीही तिला प्रियच आहेत देवीला. मला एक विचारायचं आहे, पुरण केलं की वरण का करतात? त्याच्या मागचं कारण असंच आहे की मी आता सांगितलं तसं की सुख दुःख सगळे एकत्र जातात, त्यामुळे या दोन्ही गोष्टी केल्या जातात. त्याच्या मागचं कारण या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनाचा अंग आहे, म्हणजे आपल्या आयुष्याचा एक भागच आहे. यासाठी वरणाचा पण नैवेद्य दाखवला जातो आणि पुरणाचा पण. आणि वरण भाताचा जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा त्याच्यावर तूप पण घालतो, म्हणजे अजून पवित्रता त्याच्यात राहते. म्हणजे या गोष्टींमुळे वरण पुरण नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. आणि पुरणाची पोळी हे आपण पुढे जाऊन करतोच. म्हणजे पोळी झाल्यावरती पूर्ण अन्न ते पण झालं ना, कारण आपण गव्हाच्या ह्याच्यात जर पोळी तयार केली तर त्याच्यासोबत जे पुरण घालतो आपण त्याच्यावर तूप घालून खातोच नाही का. तुपाशिवाय कोणतंही पूर्ण नाही. त्यामुळे शेवटी पुरणपोळी सोबत पुरण, गूळ प्लस डाळ या सगळे प्रथिने एकत्र येत आहेत. शेवटी काय, तुम्हाला पोषणच मिळणार आहे. म्हणजे पुन्हा आपण काय म्हणणार आहोत, आरोग्याच्या दृष्टीने या सगळ्या घटक महत्वाचे आहेत. म्हणजे आपण गौरी पूजनाच्या दिवशी माहेरवाशिणीला बोलवून तिला छान जेवायला वाढणार आहोत, म्हणजे तिच्या घरात सुद्धा सुख समाधान राहू दे, हा दृष्टिकोन आहे त्याच्या मागच्या घरात. आणि प्लस आपल्या घरात सुद्धा असंच अन्नाची भरभराट राहू दे, असं गौरी पूजनाचं महत्व आहे. आपण नैवेद्याबद्दल सांगितलं. आपल्याकडे नैवेद्याचं पान वाढायची एक विशिष्ट पद्धत आहे, त्याविषयी आपण काय सांगाल? जरूर. नैवेद्याचं पान म्हटलं की आपल्याकडे केळीच्या पानात आपण नैवेद्याचं पान वाढतो. पूर्वीच्या काळापासून तुम्ही कुठल्याही कोकणातल्या भागात जा, कुठेही जा, केळीच्या पानातच नैवेद्य वाढलं जातं. आता आपण म्हणतो की डाव्या बाजूच्या गोष्टी वेगळ्या असतात, उजव्या बाजूच्या गोष्टी वेगळ्या असतात. जसं डाव्या बाजूला आपण लिंबू, लोणचं, चटणी, कोशिंबीर, उजव्या हाताला आपण 2 प्रकारच्या भाज्या. मग तुम्ही गोड तर पाहिजेच, त्यामुळे पुरण, खीर हे वाढतो आपण. मग आता पुरणपोळीचा नैवेद्य असेल, आज गौरीचं पण नैवेद्याचा म्हणतोय तर पुरणपोळीचा नैवेद्य आहे, तर पुरणपोळी वाढली आहे. भाताची मूद, त्याच्यावर वरण, तूप, हे सगळंच आपण वाढतो नाही का. आता तुम्ही सांगा बरं, आपण चटणी असो, कोशिंबीर असो किंवा लोणचं असो, भाजी इतकं खातो का?
नाही, ते थोडं का वाढतं? त्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्या शरीराला आंबट असो किंवा या गोष्टींची गरज तेवढ्याच प्रमाणात आहे. म्हणजे तुम्ही आता समजा आता आपण लोणचं खातोय, तर लोणचं म्हटल्यावरती तिखट आलंय, त्याच्यात मिठाचा प्रमाण जास्त असतो. हे शरीराला भाजी इतकं गरजेचं नाही आहे. म्हणजे लोणचं लोणच्याच्या प्रमाणातच एक फोडच खायला पाहिजे. चटणी एक चमचाच, कारण आपण चटणी पण तिखट करतो ना, मग तिखट गोष्टींचं प्रमाण तो कमीच असला पाहिजे. त्यामुळे त्याचं प्रमाण थोडंच असायला पाहिजे. त्यामुळे आपण ते कधीही उजव्या हाताला वाढत नाही, डाव्या हातालाच वाढतो. आणि मी नैवेद्याचं पान आलं म्हटलं, तूप आलंच. पानावर तूप वाढणं म्हणजे पान वाढून पूर्ण झालं मगच आपण नैवेद्य दाखवतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, देवीला आपण पान देतो आहे किंवा वाढतो आहे, त्या पानामध्ये या सगळ्या गोष्टी वाढून आपण जेव्हा देतोय तेव्हा देवी पण तृप्त होणार आहे. आपण नैवेद्याचं पान कसं वाढायचं हे सांगितलं. काही ठिकाणी नॉनव्हेज पण वाढतात, तर ते कितपत योग्य आहे? बरोबर आहे तुझं. काही ठिकाणी नॉनव्हेज पण वाढतात, पण ॲक्च्युली सांगायचं झालं ना तर नॉनव्हेज नैवेद्यासाठी अयोग्य आहे. कारण नॉनव्हेज म्हटलं की तो गुरु अन्न आला. आपण नैवेद्याचं पान वाढतो ना, त्याच्यामध्ये आपला विचार असा असतो की ते सगळं अन्न पचायला पाहिजे. जरी त्याच्यात चटणी, कोशिंबीर, 2 भाज्या आहेत, सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी अन्न पचन होणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. पण जेव्हा नॉनव्हेज अन्न असतं ते गुरु अन्न असतं आणि सात्विक अन्न वाढावं असं नैवेद्यात सांगितलं गेलं आहे. त्यामुळे सात्विक अन्न जर वाढायचं असेल तर त्याच्यामध्ये नॉनव्हेजचा समावेश असू नये. त्यामुळे आता काही ठिकाणी काही देवीच्या स्वरूपांसाठी काही ठिकाणी शक्तिपीठ पूजा वगैरे केली जाते, तिकडे काही ठिकाणी करतात, पण ती त्यांच्या रीतीमध्ये ते करत असतील. पण जर आपल्याला विचारलं तर आपल्यामध्ये तरी आपण नैवेद्य म्हणून नॉनव्हेज दाखवत नाही. माझी खात्री आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ही माहिती तुम्ही सर्वांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.